रात्रीची वेळ होती। खूप दिवस सागर गावी गेलाच नव्हता। पावसाचे दिवस सुरू होते। आई वडिलांची खूप आठवण त्याला येते, म्हणून तो गावी जायचं ठरवतो आणि लगेचच आपली बॅग पॅक करून गाडी घेऊन गावी जायला निघतो। वाटेतच त्याची गाडी बंद पडते। सागर गाडीतून उतरतो। त्याची गाडी काही केल्या चालू होत नाही। भरपूर प्रयत्न करतो गाडी सुरू करण्याची, पण गाडी काही चालू होतच नाही। आसपास जवळ कुठलंच मेकॅनिक दुकान सुद्धा नव्हतं। घरी फोन लावून सांगण्यासाठी मोबाईलला पावसामुळे नेटवर्क नव्हतं। पाऊस खूप जोरात येत होता, त्यामुळे तो गाडी तिथेच लावून एका आडोशाला जाऊन उभा राहतो। बराच वेळ निघून जातो। तो कुणाची मदत मिळते का बघत होता। जवळच एक चहाची टपरी असते, तिथे तो भिजत चहा घेण्यासाठी जातो। थंडीने कुडकुडत सागर त्या टपरीवर चहा पीत होता, तेव्हा त्या टपरीवर एक गाडी थांबते आणि त्या गाडीतून एक सुंदर मुलगी येते। पाऊस खूप मुसळधार पडत होता। ती मुलगी चहा घेते आणि त्या टपरीवर चहा पीत उभी होती। तेव्हा सागर तिला विचारतो, तुम्ही कोणत्या साईडला जाणार आहात? माझी गाडी बंद पडली आहे, प्लीज तुम्ही मला लिफ्ट द्याल का? इथे कोणतंच मेकॅनिक दुकान नाही आहे। ती मुलगी त्याला बोलते, मला तुमची गाडी दाखवाल का? काय प्रॉब्लेम झाला आहे मी चेक करते। सागर तिला आपल्या गाडीजवळ घेऊन जातो आणि आपली गाडी दाखवतो। तेव्हा ती काही क्षणातच त्याची गाडी दुरुस्त करून देते आणि बोलते की झाली तुमची गाडी चालू, आता घेऊन जा निवांत। सागरला खूप आश्चर्य वाटतं की एवढ्या मुसळधार पावसात सुद्धा एक मुलगी बंद पडलेली गाडी चालू करून देते। सागर त्या मुलीला थँक्यू सो मच बोलतो। त्या मुलीला बोलतो की तुम्हाला एक मी विचारू, तुमचं नाव काय आहे? आणि सॉरी हां, माझ्यामुळे तुमचे कपडे भिजले। ती मुलगी त्याला बोलते की माझं नाव प्रिया, मी इथे जवळच राहते आणि कपडे भिजले म्हणून काय झालं, मला आवडतं पावसात भिजायला। तेव्हा सागर तिला बोलतो की तुम्हाला कसं कळालं? गाडीमध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे आणि तुम्ही लगेचच गाडी कशी चालू केलात? मी कितीतरी वेळ झालं प्रयत्न करतोय, पण मला गाडी चालू झालीच नाही। तेव्हा प्रिया बोलते की माझ्या वडिलांनी मला सगळं शिकवलं आहे। त्यानंतर प्रिया आपली गाडी घेऊन घरी निघून जाते। सागर सुद्धा आपली गाडी घेतो आणि घरी जायला निघतो। घरी जाताना त्याच्या मनात प्रियाबद्दल खूप अभिमान वाटत होता। एक मुलगा असून मला जे जमलं नाही ते आज एका मुलीने करून दाखवलं। बाहेर मुसळधार पाऊस हा चालूच असतो, तो काय थांबतच नाही। थोड्या वेळानंतर तो आपल्या घरी जाऊन पोहोचतो। घरी गेल्यानंतर आई वडिलांना भेटतो। घडलेली सर्व हकीकत आपल्या आई वडिलांना सांगतो। सागरच्या आई वडिलांना सुद्धा प्रियाचा खूप अभिमान वाटतो। दुसऱ्या दिवशी सकाळी गावाकडचं ते मस्त वातावरण बघून त्याचं मन भारावून जातं। उगवणारा तो सूर्य, पक्ष्यांची किलबिलाट, बैलांच्या गळ्यातल्या वाजणाऱ्या त्या घुंगरमाळा, आईने दारात काढलेली ती सुंदर अशी रांगोळी, देवघरात वाजणारा तो घंटीनाद, असं मनमोहक वातावरण बघून सागरला कायमस्वरूपी इथेच राहावं असं वाटतं। सागर आपल्या आईवडिलांना सांगतो की मला आता इथेच राहायचं आहे। सागरचे आईवडील ठीक आहे बोलतात, तुला जिथं आवडतं तिथे तू राहा। काही वेळानंतर सागर चहा नाश्ता करतो आणि नदीवर पोहण्यासाठी जातो। तेव्हा तो नदीवर जातो। तेव्हा नदीवर प्रियाला बघून खूप आश्चर्यचकित होतो। प्रिया त्याच्या गावापासून 1 किलोमीटर दूर असणाऱ्या गावातच राहत होती। दोन्ही गावांना एकच नदी जोडलेली होती। जेव्हा सागर नदीवर जातो तेव्हा तो प्रियाकडे बघतच राहतो। नदीवर एक लहान मुलगा पोहायला शिकण्यासाठी आला होता। मित्रांच्या सोबत तो पहिल्यांदाच पोहायला शिकायला आला होता, त्यामुळे त्याला पोहता येत नव्हतं। पोहायला शिकताना तो पाण्यात बुडतो। तेव्हा त्या मुलाचे मित्र त्याला वाचवा वाचवा म्हणून ओरडत होते। त्या मुलांचा आवाज ऐकून सागर पळत पळत
त्या मुलाला वाचवण्यासाठी जात होता. तेवढ्यात प्रिया नदीत उडी मारते आणि त्या मुलाला वाचवते. सागरला पुन्हा एकदा प्रियामधलं एक नवीन आश्चर्य बघायला मिळालं होतं. सागर प्रिया जवळ जातो आणि तिला बोलतो की थँक्यू सो मच, तू त्या मुलाचा जीव वाचवला. तुझा खूप अभिमान वाटतो. तू इथे कशी काय नदीवर? तेव्हा प्रिया सागरला बोलते की मी नेहमीच या नदीवर पोहण्यासाठी येते. मला खूप आवडतं पोहायला. त्या दिवसानंतर त्या दोघांची खूप चांगली घट्ट मैत्री होते. सागर प्रियाला नेहमी कोणते ना कोणत्या कारणावरून भेटू लागला होता. एक दिवस तिला आपल्या घरी घेऊन येतो आणि आपल्या आईवडिलांना प्रियाची ओळख करून देतो. सागरच्या आईवडिलांना सुद्धा प्रिया खूप आवडते. तिचा तो मनमिळाऊ स्वभाव त्यांना खूप आवडतो. सागरचे आईवडील सागरला विचारतात, तुला प्रिया आवडते का रे? आम्हाला तर सून म्हणून खूप आवडेल. तेव्हा सागरला काय बोलावे हे कळतच नाही आणि तो लाजून आतमध्ये निघून जातो. एक चांगला दिवस बघून रीतसर प्रियाच्या घरी जाऊन प्रियाच्या आईवडिलांकडे सागरसाठी प्रियाचा हात मागतात. प्रियाच्या आईवडिलांना सुद्धा सागर खूप आवडतो. एवढ्या घरंदाज घराण्यातलं स्थळ आपल्या मुलीला आलेलं आहे हे बघूनच त्यांचे डोळे भरून येतात. प्रिया आणि सागरच्या लग्नाची सुपारी फुटते. सागर आणि प्रियाचं गावातल्या पद्धतीने धूमधडाक्यात लग्न होतं. सगळेजण खूप खुश होतात. सागर प्रियाबरोबर आपल्या आईवडिलांसोबत गावातच राहून गावाची प्रगती करते आणि आयुष्यभर गावातच राहतो. प्रिया सुद्धा सागरच्या आईवडिलांना आपले आईवडील मानून त्यांचा चांगला सांभाळ करते. आजकाल क्वचितच आपल्याला अशी मुलं बघायला भेटतात की आपल्या आईवडिलांना म्हातार वयात सुद्धा साथ देतात आणि त्यांची काळजी घेतात. अशा कमी सुना बघायला मिळतात ज्या आपल्या सासू सासऱ्यांना आपले आईवडील मानून त्यांचा सांभाळ करतात. या कहाणीतून मला एवढंच सांगायचं आहे की आपण सुद्धा एक ना एक दिवस म्हातारे होणार आहोत. त्यामुळे आपल्या म्हाताऱ्या झालेल्या आईवडिलांना एकटेच वाऱ्यावर सोडू नका. त्यांचा सुद्धा चांगला सांभाळ करा. आपल्याला लहानाचे मोठे करताना त्यांनी भरपूर कष्ट घेतले असतात. त्यामुळे त्यांना जेव्हा आपली खरी गरज असते तेव्हा त्यांना एकट्याला सोडू नका. आशा करतो की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. धन्यवाद.